थांबा थांबा, ही रेसिपी बघितली तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. कारण आज बनवतेय आंबट गोड तिखट अशी सगळ्यांची फेवरेट पाणीपुरी. एकदम स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी. काय करायचं, सगळ्यात आधी रगडा करायचा. त्याच्यासाठी इथे मी पांढरे वाटाणे आणि बटाटे कुकरला 5-6 शिट्ट्या काढून घेतलंय. मग तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं, त्याच्यानंतर हिंग, हळद, थोडी आलं लसूण पेस्ट टाकली, त्याच्यावरती हा रगडा ओतला, मग चवीनुसार मीठ, धणेपूड टाकली आणि चांगलं उकळू दिलं. मग कोथिंबीर टाकली आणि आपला रगडा रेडी आहे. तिखटपणासाठी पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, लिंबाचा रस, पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरला लावून घेतलं. नंतर हे पाणी मी एका बोलमध्ये काढून घेतलं. थोडंसं जर आपल्याला एक्स्ट्रा पाणी वाटलं तर या स्टेजला तुम्ही ऍड करू शकता. मग याच्यामध्ये मी जिरे पावडर, जलजिरा पावडर, थोडंसं हिंग, लागलं तर थोडंसं मीठ टाका, थोडीशी साखर, लिंबाचे स्लाइस आणि बुंदी टाकून आपलं तिखट पाणी तयार आहे. आता काय करायचं, टम्म फुगलेली एक पुरी घ्यायची, तिला मध्ये असं फोडायचं, मग रगडा भरायचा, थोडंसं गोड पाणी टाकायचं, थोडासा कांदा आणि तिखट पाण्यात बुडवून चीअर्स, आपली पाणीपुरी रेडी आहे. नक्की ट्राय